डिकोड युअर फिंगरप्रिंट्स विथ राज या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केल्याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. मित्रांनो, या सिरीज मध्ये ना आपण फिंगरप्रिंट्स बद्दलच्या बऱ्याच काही गोष्टी आपण शिकणार आहोत. आज ज्या गोष्टींबद्दल आपण समजून घेणार आहोत ते म्हणजे काय की आपल्या ज्या फिंगरप्रिंट्स आहेत ना या युनिक कशा असतात किंवा आपल्या प्रत्येकाच्या फिंगरप्रिंट्स वेगवेगळ्या कशा पद्धतीने डेव्हलप होतात याबद्दल मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. आता मित्रांनो, आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की जगामध्ये 700 करोड लोक आहेत आणि या 700 करोड लोकांमध्ये सर्वांच्या फिंगरप्रिंट्स या वेगवेगळ्या पद्धतीने सापडतात. कोणत्याच व्यक्तीच्या फिंगरप्रिंट्स कुठल्याही व्यक्तीसोबत मॅच करत नाही. आता तुम्ही बोलाल की बऱ्याच वेळा की आम्ही अशा काही न्यूज ऐकल्यात की तिथे फिंगरप्रिंट्स मॅच झालेले आहेत. नाही, फिंगरप्रिंट्स कधीच कोणाच्या मॅच होत नाही. तर आपल्या एंटायर बॉडीमध्ये ना 3 गोष्टी खूप युनिक आहेत. पहिली गोष्ट म्हणजे की काय, आपला रेटिना. आपला रेटिना जो आहे ना हा कुठल्याच व्यक्तीसोबत मॅच करत नाही. सेकंड, तो आपला डीएनए जो आपल्या प्रत्येकाला आपल्या वारसामध्ये मिळालेला असतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की आपल्या फिंगरप्रिंट्स या कुठेही मॅच होत नाही. त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला माहिती असेल की जिथे आपल्याला खूप ऑथेंटिकेशन जिथे आपल्याला द्यायचं असेल तिथे आपलं आधार कार्ड असेल किंवा आपलं कुठेही सिग्नेचर घ्यायचं असेल तिथे आपल्या फिंगरप्रिंट्स घेतल्या जातात. बाकीचं का नाही घेतलं जात? बिकॉज या कधीही चेंज होत नाही. आता हे युनिक असण्या पाठीमागचं कारण काय? तर याच्या युनिक असण्या पाठीमागचं सर्वात मोठं जे कारण असतं ना मित्रांनो आपल्या फिंगरप्रिंट्स मध्ये, आता ही टेक्निकल गोष्ट आहे. आता टेक्निकल गोष्ट म्हणजे की काय, आपल्या प्रत्येकाच्या फिंगरप्रिंट्स मध्ये फिंगरप्रिंट्स पॅटर्न असतात. ओके, आता हे पॅटर्न म्हणजे नेमके काय असतं? ओके, त्याच्यासाठी मी माझा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आता फिंगरप्रिंट्स पॅटर्न टोटल 21 पद्धतीचे असतात. किती? 21. आता हे 21 पद्धतीचे फिंगरप्रिंट्स पॅटर्न तुमच्या माझ्या सगळ्यांच्या 10 बोटांवरती कुठलेही येऊ शकतात. आता हा जो पॅटर्न आहे ना, कदाचित माझा फिंगरप्रिंट पॅटर्न, तुमचा फिंगरप्रिंट पॅटर्न हा सेम असू शकतो. तुमच्या मुलाचा मुलीचा पॅटर्न हा सेम असू शकतो. पॅटर्न सेम असू शकतो, पण त्याच्या आतमध्ये जी गोष्ट युनिक असते ना ती कधीही सेम नसते. आता ती युनिक म्हणजे काय की आपल्या प्रत्येकाच्या फिंगरप्रिंट्स मध्ये ना मायनेशिया म्हणून एक प्रकार असतो. ओके, आता मायनेशिया आपल्या प्रत्येकाचे फिंगरप्रिंट्स युनिक करण्याचा प्रयत्न करतो. आता तो मायनेशिया म्हणजे नेमकं काय यासाठी ना मी तुम्हाला टॅबलेटची तुम्हाला स्क्रीन शेअर करणार आहे आणि त्या स्क्रीन मध्ये आपण समजून घेणार आहोत की हा मायनेशिया नेमका प्रकार काय. आणि मग त्याच्यातून तुम्हाला कळेल की ओ बाय गॉड, याच्यामुळे आपली फिंगरप्रिंट्स मॅच करत नाहीये. तर आपण जरा समजून घ्यात मायनेशिया म्हणजे नेमकं काय आहे ते. मायनेशिया. आता हे मायनेशिया म्हणजे नेमकं काय, जसं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. आता हे जे मायनेशिया जे आहेत ना मित्रांनो, हे प्रत्येकाच्या फिंगरप्रिंट्स वेगवेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो. आता जसं ही फिंगरप्रिंट्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसते, तर ही एक फिंगरप्रिंट्स पॅटर्न आहे. तर असे 21 पद्धतीचे फिंगरप्रिंट पॅटर्न असतात आणि त्या 21 पद्धतीच्या फिंगरप्रिंट्स पॅटर्न मध्ये तुम्हाला असे 1 पासून ते 34 पर्यंत असे वेगवेगळे मायनेशिया सापडतात. आता हे मायनेशियांमुळे आपली फिंगरप्रिंट्स युनिक होते. आपल्या फिंगरप्रिंट्स मध्ये ना मित्रांनो 3 गोष्टी खूप युनिक असतात. आता मग हा मायनेशिया म्हणजे नेमका हा प्रकार काय आहे? आता इकडे तुम्हाला 34 पद्धतीचे मायनेशिया दिसत आहेत. ओके, हा थोडासा टेक्निकल विषय, पण मी तुम्हाला साध्या सोप्या भाषेमध्ये समजवण्याचा प्रयत्न करतो. जसं आता तुम्हाला इथे बघा, इथे सुरुवातीला इथे दिसतंय शॉर्ट रिच. ओके, अरे शॉर्ट रिच म्हणजेच की काय की एकदम सोप्या भाषेत जर समजायचं म्हटलं, बघा इथे एक छोटी लाईन आहे. आपल्या प्रत्येकाच्या फिंगरप्रिंट्स मध्ये ना अशा छोट्या छोट्या लाईन्सचे तुकडे असतात. आता हे लाईन्सचे तुकडे म्हणजेच की काय शॉर्ट रिच. ओके, त्यामुळे आपले फिंगरप्रिंट्स काय होते? युनिक होते. चला, अजून दुसरी गोष्ट जर आपण समजून घ्यायचं म्हटलं तर आपल्या प्रत्येकाच्या फिंगरप्रिंट्स मध्ये हे आईसलँड किंवा लेक असं दिसतं. ओके, आता हे नेमकं काय आहे? इथे बघा तुम्हाला छोटासा फिंगरप्रिंटचा तुकडा दिसतोय. आता छोटासा तुकडा म्हणजे की काय, छोटे असे डॉट असतात ज्याला आईसलँड म्हटलं जातं. तर हे सुद्धा आपल्या फिंगरप्रिंट्स मध्ये प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीने सापडतं. आता त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी सांगायचं म्हटलं, जसं बघ इथे फिंगरप्रिंट रिच तुम्हाला दिसते. आता हे नेमकं काय आहे? फिंगरप्रिंट्स रिच, बायफर्केटिंग रिच. ओके, आता इथे सिंपल आपण प्रत्येकाने कधीतरी रस्ता बघितला असेल. आता जसं बघा इथे सिंपल एक छोटीशी लाईन सुरू होते आणि इथून ती डिवाइड होते 2 गोष्टींमध्ये. ओके, याला म्हणतात बायफर्केटिंग रिच. तर असं आपल्या प्रत्येकाच्या फिंगरप्रिंट्स मध्ये मित्रांनो हे अशा पद्धतीचे मायनेशिया असतात आणि जे मायनेशिया आपल्या प्रत्येकाची जी फिंगरप्रिंट्स आहे हे युनिक करण्याचा प्रयत्न करतं.
आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला असं वाटतंय की हे व्हिडिओज तुमचे कोणी अशी मंडळी आहेत ज्यांच्यासोबत तुम्हाला शेअर करायला आवडेल, तर नक्कीच त्यांना तुम्ही शेअर करा आणि आम्हाला सपोर्ट करा. तोपर्यंत धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. मायनेशिया बद्दल तर तुम्ही समजून घेतलं आणि आय होप की तुम्हाला हा प्रकार आवडला असेल फिंगरप्रिंट्स बद्दलचा. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या कमेंट करा, जेणेकरून आम्हाला सुद्धा उत्साह मिळेल. आणि त्यासोबतच अशी कोणी मंडळी असेल ज्यांना या सायन्स मध्ये इंटरेस्ट आहे, अशा लोकांना तुम्ही शेअर करा. चला भेटूयात आपण दुसऱ्या व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.